तर नमस्कार शेतकरी सध्या बघू शकता. तर कांडेगावचे आपण लावण करत आहोत. तर आज तारीख आहे 25 एप्रिल 2024. तर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्यामध्ये देखील कांडेगाव जर योग्य पद्धतीने लावलं तर लागू होतं. तर काही अशा पद्धतीने त्याचे डोळे काढून जसं आपण भात लावतो तशा पद्धतीने कांडेगावात लावायचं आहे. तर आता मी तुम्हाला एक काढून दाखवतो. तर याचा हा डोळा जो असतो हा जमिनीत गेला पाहिजे. त्याची गाठ असते ती फक्त असं जमिनीत गेली पाहिजे. तर अशा पद्धतीने लावायची कांडेगाव. तर बघू शकता. तर कांडेगाव त्याच्या पहिले काड्या करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर एक एक काडी अशी लावायची. तर एक एक विताचं अंतर तुम्ही ठेवू शकता दोन्हीमध्ये. आपलं फक्त बियाण्यासाठी प्लॉट असतात, त्यासाठी आपण हे 4 फुटीचा वाफा पाडलेला आहे आणि वाफ्याच्या मध्ये एक ह्या साईडला आणि एक असे की ह्या साईडला असे 2 ओळी आपण त्यामध्ये केलेल्या आहेत, जास्त त्याला फुटवा वगैरे येण्यासाठी. तर आपण स्पेस भरपूर दिलेली आहे. तर काही कांडी गवताची जर तुम्ही लागवड करताय किंवा लागवड करणार आहात तर काही अशा पद्धतीने शेत तयार करून त्याला पूर्ण व्यवस्थित पाणी देऊन पूर्ण जमीन सगळी ओली करून त्याच्यामध्ये भात कसं लावण करतो त्या पद्धतीने लावायचं. तर काही अशा पद्धतीने कांडीगवत लावायचं. तर हे बघू शकता. तर उगवल्यानंतर देखील कसं दिसतं हे दाखवतो तुम्हाला. तर काही अशा पद्धतीने आपलं कांडीगवत लावायचं काम चालू आहे. मी तुम्हाला स्टिक हे दाखवतो. मी तुम्हाला जी बॅग पाठवतो कांडी गवताची ती कमीत कमी 2 ते 3 गुंठ आरामात होतं. तर काही अशा पद्धतीने तुम्हाला स्टिक काढायची आहे. ते बघू शकता. ही अशी स्टिक काढायची आहे तुम्हाला. ह्याच्यात जो आहे ही गाठ असते त्याची आणि ह्याच्या आतमध्ये कांडी गवताचा डोळा असतो. तर काही अशा पद्धतीने आता इथं जमीन आहे तर हे काही अशा पद्धतीने असं साईडला असं टोचलं जातं. तर काही अशा पद्धतीने तुम्हाला कांडीगवत लावायची. ती गाठ फक्त जमिनीत गेली पाहिजे. ती जमिनीत गेली की ते लागू होतं. तर काही लागू झालेलं दाखवतो तुम्हाला. लागू झालेलं कशा पद्धतीने दिसतं आता हे बघू शकता. आम्ही सॅम्पल म्हणून लावलं होतं तर आता हे इथं ग्रो झालेलं आहे, हे लागू झालेलं आहे. तर काही अशा पद्धतीने कांडीगवत तुम्ही लावू शकता. जर तुम्हाला जे बियाणं वगैरे पाहिजे असेल तर जो तुम्हाला स्क्रीनमध्ये नंबर दिसतो आहे त्याला कॉन्टॅक्ट करा आणि आपलं KS फार्म या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.